चालताना खेळलेला पाहायला मिळालेला आहे तो अजय ढेरे मैदानावरती तयार असेल। पहिला बॉल अजयचा समोर खेळला फटका फसलाय क्षेत्ररक्षक आलाय झेलची संधी घेतलाय झेल संपलाय बॅटर निखिलचा खेळ मैदानावरती आला विकेल निखिल बॅक टू डिपार्ट गॉन। मेरा 16 का डोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती आता माझी सटकली 16 का डोला 46 की छाती सीधी बात बोलूं बातें घुमानी नहीं आती आता माझी सटकली जिगरा है टाइगर दिमाग से हाइपर बरोबर खेळायचा हा पाण्यात फटका खेळला नाही तुम्ही गॅप मध्ये खेळू शकला किंवा इट द फेस नाही खेळू शकला हा फटाट फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते त्यांनी टिपलाय हा झेल। पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय तो अजयनं अजयचा उल्लेख तुम्ही केला या मैदानावरती खेळण्याचा एक्सपिरियन्स आहे अनुभव नक्कीच आहे आणि याच्यातले बहुतेकशे खेळाडू आता 22 तारखेपासून या मैदानावरती स्पर्धा चालू होईल तिथेही खेळताना दिसणार आहेत। 7 दिवस तो क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवणार आहेत त्यापैकी अजय गोलंदाजीसाठी आहे लेग स्टंपच्या बाहेर आहे व्हाईट बॉलचा इशारा। प्रणित क्रमांक 3 वरती प्रणित आहेत त्याच्यामुळे बॅटिंग करताना आता टीमला ते विचार करावा लागणार आहे की पहिल्या 3 षटकामध्ये किती धावा करायचे आहेत। यस प्रयत्न आपण पाहूयात अजय ढेरेच्या अगेन्स्ट किती होत आहेत रन। बॅटची एज पाठीमागे चाललाय बॉल आउटफील्ड मैदानाची फास्ट आहे बॉल थांबणं मुश्किल चेंडू मात्र निघून गेलाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4 चौका। मागे जाऊन इथून कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचं होतं बॅटच्या बाहेरील किनारा आउटफील्ड सुपरफास्ट चेंडू सीमारेषा पार चौकार। कोलवा टप्प्यात चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न होता हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉटमहँडचा वापर जोर झालाय पण तितकं कदाचित लेव्हिशन मिळवू शकलं नाहीयेत। 2 धावा चेंडूवरती पूर्ण 2 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ धावफलक जाऊन पोहोचेल 7 वरती। आमच्या जवळचे असे व्यक्तिमत्व आदरणीय शरदजी भागडे साहेबांचं आगमन झालंय। भागडे साहेब आपलं स्वागत आहे विनंती असेल आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं स्पर्धेच्या माध्यमातून आपलं वेलकम स्वागत। पुढील बॉल राऊंड विकेट कोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय रन मात्र कंप्लीट केली जात आहेत। रन कंप्लीट करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती 8। सुरुवातीच्या एखादा त्या धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न टीम गोठे खलाटी नक्कीच या सामन्यामध्ये करतोय कारण पहिल्या सुरुवातीला जेव्हा आपला प्रमुख फलंदाज बाद होतो किंवा एक सलामीवीर बाद होतो मग त्याची भरपाई करणं थोडंसं पॅच वर्क करणं रिपेअरिंग वर्क करणं आवश्यक आहे आणि तेच करण्याचा प्रयत्न केला जातोय। डान्सिंग डाऊन द विकेट समोरच्या दिशेने केलाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत चेंडू जोपर्यंत फील्ड करतील थ्रो करतील दुसऱ्या धावेच्या आहे साठी 2 धावा या चेंडूवरती पूर्ण थोडंसं वेळ घेतला होता स्कोरबोर्डवरती नजर टाकूया 10 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे सुरुवात तितकी चांगली नव्हती झाली पण या 2 खेळाडूंनी थोडीशी भरपाई केलेली आहेत धावा झाल्या धावफलकावरती 10 धावा 5 बॉल्स आतापर्यंत खेळ पाहायला मिळतोय रन येत आहेत खूप गरजेचं आहेत मंगेश आणि प्रणित यांच्या बॅटमधून ते गोटे खलटी संघासाठी देखील बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न पॉइंटमध्ये खेळाडू आहेत ते जोपर्यंत बॉल फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त। पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत बॅटिंग करत असताना टीम गोटे खलाटी या संघाची धावसंख्या 1-1 11 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात। अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी आपका क्या होगा जनाबे अली आप। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धावा आहेत धावफलकावरती 11 ते 33 पण 33 पुरेशा नाही आहेत किंबहुना 43 पण पुरेशा नाही आहेत या मैदानाने दाखवलेले आहेत तर त्याच्या पुढे जाऊन थोड़ी सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता है थोड़ा सा मोटा विचार करने की आवश्यकता है। एक बार आपने सोच बड़ी कर दी ना तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू कर देते
त्याकरता थोडीशी सोच का दायरा बढ़ाने की आवश्यकता, विचार थोडेसे मोठे ब्रॉड करा. धावा जास्तीत जास्त कशा येतील याचा विचार फलंदाजाने करायचा आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, बॅटच्या बाहेरल्या किनाऱ्यावरती लागलाय. फ्लाइंग शिफ्टचा क्षेत्ररक्षक गली रिजनमध्ये जाऊन फील्ड करेल. तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसरं षटक अभि हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल. धावा झाल्यात धाव फलकावरती 12. मागचा विचार करता 45-46 कंप्लीट झाल्यात. या मॅच मध्ये गोटे खिलाडी काय विचार करणार, कुठला इंटेंट ठेवणार, किती रन बनवण्याचा प्रयत्न करणार, हे खूप महत्वाचं आहे. धाव फलकावरती धावा 12 आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल जास्त झाले खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, त्या ठिकाणी सिंगल आहेत. ती सिंगल मात्र कंप्लीट होऊ शकतात. पंच लेगबायचे इशारा घोषित करतायत. लेगबायच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 13 धावा. तटी 13 धावा. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण भरपूर काही चर्चा देखील करतोय. साईबाबा चषक आणि एक प्रकारे जर बघितलं तर पूर्ण म्हणजे मंडणगडचे बरेचसे संघ या मैदानावरती खेळतात. काही स्पर्धा देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि एक गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की एक संघ मागची 2 वर्ष ही स्पर्धा जिंकतोय आणि त्यांच्यासाठी जर हॅट्रिकची संधी आहे. पण हॅट्रिकपेक्षा जास्त आहे की साईबाबा चषक आहे आणि साईबाबांचं दर्शन घेण्याची संधी त्यांना मिळू शकते. त्याच्यामुळे लगातार जर 3रं वर्ष ते विजेते होतात तर विजयी संघ जो असेल ना, त्या विजयी संघाला साईबाबा दर्शनाची संधी मिळू शकेल. प्रयत्न तोच आहे त्यांचा की बाबा 3ऱ्या वेळा विजेतेपद पटकावायचं. आणि दुसरेही बाकीचेही संघ आहेत तेही रेडी आहेत की कदाचित 2 वर्ष त्याने सक्सेस केलं, या वर्षी नंबर आपला लागू शकतो. या वर्षी नंबर आपला लागू शकतो. भाई मेरा नंबर कब आएगा? आएगा आएगा भाई, नंबर आएगा. आणि चेंडूला 6 नंबर साठी पाठवले. चेंडू सीमारेषा पार. हम दोनों है अलग अलग, हम दोनों है जुदा जुदा. तुझसे कभी कभी करते हैं हम खफा खफा. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला मंगेशच्या बॅटमधून. आणि धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 19 धावा. 19. पंच वलटायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतात. धावसंख्या धाव फलकावरती वाढत असताना पाहायला मिळतात. 20 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतायत. अतिरिक्त चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये हाताळला गेलाय. जसं गाणं देखील लागलं तर हम दोनों अलग अलग. आता बॅट्समनही सांगतोय आपण की झलक सबसे अलग. थोडीशी वेगळी ओळख आहे आणि त्या वेगळ्या ओळखीचा थोडासा आपण ग्रीप पाहिली तर वेगळी आहे. आणि त्याच आधारे तो फटका खेळला गेला होता षटकाराचा. डावकुरा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अजून आपण की झलक थोडीशी अलग आहे पण यावेळेला फटका फसलाय. फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय आणि क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. एक षटकार टोकून परततोय फलंदाज मंगेश. मैं निकला ओ गड्डी लेके, मैं निकला ओ गड्डी लेके, और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया. मैं उठे मोड आलाय मैदानाच्या मध्ये. मंगेश बोथरे यांची विकेट आलाय. आणि ज्यावेळी षटकार आला होता ना त्यावेळी सर्वाधिक जास्त चेहऱ्यावरती स्माइल कोणाच्या होती तर सौभाग्यवती मंगेशजी बोथरे यांच्या. माधवी जे आहेत बसलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माइल होती. आणि जसे बाद झाले तसा डोक्यावरती त्यांचाही हात गेला होता. टेन्शन आहे त्याच्यामुळे त्यांचा खेळ पाहण्यासाठी ते देखील आलेले आहेत. बाद झालेत. यावेळेला नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. शफल केलं होतं तुम्ही. आणि ते गाणं ते त्याचा उल्लेख तुम्ही केला. एक मोड आला बघा. मंडणगड कोकण त्यांच्यासाठी मोड वळणं काही नवीन नाही आहेत. वळणाचा घाटाचा रस्ता आहे आणि तो पार करतात. असे मोड किती येतात किती जातात. त्या वळणावरती मोडवरती थोडंसं जागरूक ठेवायचंय स्वतःला. येस राईट. धाव फलकावरती धावा आहेत. 5 बॉलचा खेळ संपल्यात. 20. शेवटचा बॉल बाकी असेल या दुसऱ्या षटका दरम्यान. सुजित आल्यात. ओ सुजितच्या बॅटमधून फटका तर सजवलाय. चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेलाय सरळ निघून सीमारेषेच्या पार 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 पार. षटकार. नेते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी. धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. सुजीत होते. गाना बिल्कुल बजने तो खाली ढोल तो कोई भी बजा देता है. असल में देखना पड़ेगा बजाने वाला कोण आहे. सुजीत होते आणि सुजीतच्या बॅटमधनं फटका खेळलाय. चेंडू बरोबर सीमारेषा पार जातोय. षटकार. या षटकारानं धावफलक 26.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 26 13ची सरासरी आहे. 13ची सरासरी कायम राहिली तर 39 वरती हा धावफलक पोहोचू शकेल. प्रयत्न तोच आहे. 39 49 इतके येतील तितक्या धावा पाहिजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निमेश. शेवटचं षटक हाताळण्यासाठी निमिष आहे. पहिला चेंडू या षटकातील लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, व्हाईट बॉलचा इशारा होईल. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाईल. 27 आणि पंचाने देखील ते सांगितलं की थोडा यष्टांच्या जवळपास बाजूने गेलेला हा बॉल होता, परंतु थोडासा लेग स्टंपला मिस केला, त्यामुळे व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 6 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असणार आहेत. ओ द विकेट. फटका खेळलाय. पुन्हा आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक येतात तिथून एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. लगेच 2 धावा कंप्लीट. रन येणं गरजेचं आहे. कशा येऊ द्या, धावा कंप्लीट करायच्या आहेत. धावायचं आहे. धाव्यांसाठी धावा धाव पळापळ सर्व काही करावं लागेल, कारण क्रिकेटचा खेळ हाच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असतो. आणि सध्या मैदानावरती रन घेत आहेत गोटे खिलाडीचे बॅट्समन. धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती. रन पाहिजे कशा येऊ द्या. कुठं चेंडू तर शॉर्ट बॉलचा प्रयत्न. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक परत चेंडूवर पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बेकार. शेवटच्या क्षणी नकार दिलाय. त्यांनी सांगितलं बाबा थांब थोडस वेट अँड वॉच वाला खेळ आहे. रुक बाबा रुक, अरे बाबा रुक. स्कोर 30 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. 2 बॉलचा खेळ संपलाय. याच्यानंतर होणारा मॅच उंबरशेत आणि बलदेवाडी. आपण देखील टॉस साठी तयार राहा. ओ द विकेटने लोअर फुलटस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा लॉंगॉनचा पुढे आलाय. फिल्डिंग करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगल, कारण की तोही चाणाक्ष खेळाडू आहे. तोही पुढे येतोय. लॉंग ऑन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो. एकला डबल मध्ये जाऊ देत नाहीत. हेही खूप इम्पॉर्टंट आहे. तर चांगला क्षेत्ररक्षक चांगल्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. बुद्धिबळाचा खेळ बघा. प्यादा बरोबर सरकायचा आहे. योग्य वेळेला योग्य प्यादा पाहिजे. तो बरोबर लॉंगॉन क्षेत्रामध्ये 3 चेंडूचा खेळ आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पायाला नेऊन दिलं. थोडस पाहिलं, कदाचित अंदाज थोडा चुकलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक 31. चांगली लेन आतापर्यंत निमिषने हाताळला. या षटकामध्ये मोठे फटके त्याने खेळू दिले नाहीत. हीच तर निमिषची स्पेशालिटी आहे. चिंचाली संघाच्या माध्यमातून खेळत असताना तो सध्या मैदानावरती दाखवतोय स्लॉग ओव्हर मध्ये. लोअर फुलटस बॉल कनेक्ट केलाय. बॉल चाललाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले आहेत. हलकासा बॉल हातामधून निसटलाय. डबलचा प्रयत्न मैदानावरती लगेच दिलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहेत. जाऊन पोहोचतात 33. चौकार आला तर 37. षटकार आला तर 39. डबल आल्या तर जवळपास 35. आणि दुसरं काही घडलं तर धावसंख्या तितकीच 35. आणि टीमच्या पसंतीस कोणती पडणार. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. तुम्ही उल्लेख केला होता त्या 35 वरती जाणार का. 33 वरनं गाडी 1 न पुढे गेले. 34 वरती जाऊन पोहोचले. अजून एक धाव. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 35 पसंतीस पडणारी धावफलक आहे का. तिसरी धाव घेताना गडी जरूर बाद झालाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. आणि असाही 36चा आकडा आलाय. 36चा आकडा आला का बऱ्याच जणांना बरं वाटत नाही. फक्त ते लग्नाची कुंडली जमवताना 36 गुण पाहिले जातात. त्याच्यामुळे ते 36 धावा करायचे आहेत. 36 रन करायचे आहेत. ते कशा पद्धतीने होत आहेत. पण पुढचा मॅचही महत्वाचा आहे. पुढचा मॅच महत्वाचा आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा झाल्यात. 36 इथे करायचे आहेत. आणि पुढचा मॅच तुम्ही जसा उल्लेख केला 2 वेळचा चॅम्पियन विजेचा संघ खेळेल. एक बाई दावेदार है तो दूसरे तरफ बलदेवाडी उमेदवार है. उमेदवार दावेदार के बीच बड़ा मुकाबला है. आणि बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बलदेवाडीचाही रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीचा राहिलेला आहे. बऱ्याचशा मॅचेस जिंकण्याचा पराक्रम स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी यांनीही केलेला आहे. त्याच्यामुळे मजा येणार. त्यापूर्वी काही सन्मान आहेत, ते सन्मान त्या ठिकाणी होणार आहेत. आदरणीय व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विकास पलनकर साहेब, हर्षदजी गोठल साहेब, नरेशजी बोत्रे साहेब आणि शरद भागडे साहेब या सर्वांना विनंती करतो आपण यावं पुढे. आपला सन्मान आहे तो सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि टॉस करूयात. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक चांगला खेळ मैदानामध्ये दाखवण्यासाठी तयार असलेली टीम उंबरशेतचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. चला, उंबरशेतचे कॅप्टन आणि स्टार क्रिकेट संघ बलदेवाडीचे कॅप्टन आपण येऊन थांबा. पातेरे साहेबांचा सन्मान केला जातोय. नरेश पातेरे साहेब आपण या इथे. नरेश बोत्रे साहेबांचा सन्मान होतोय. मायची शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच. आपला आभार. पातेरे साहेब आपण या आपला सन्मान होणार आहे. हर्षदजी गोठल साहेब, विकास पलनकर साहेब, शरदजी भागडे साहेब
विकेटवरती थांबू नये प्लीज. विकेटच्या बाजूला व्हा. खेळाडूंना विनंती आहेत. गोटे खलाटीचे खेळाडू थोडं बाजूला व्हा. विकेटवरती उभं राहू नये प्लीज. हा, विकेटच्या बाजूला मीटिंग घ्या. हर्षदजी गोटल साहेबांचा सन्मान. चला पुढील सन्मान या. सन्मान तो या ठिकाणी केला जातोय. कॅमेरामध्ये दृश्य टिपली जात आहेत. शरद बागडे साहेबांचा सन्मान होणार आहेत. पुढील सन्मान आपल्यामध्ये उपस्थित आहेत शरदजी बागडे साहेब, क्रिकेट प्रेमी म्हणून नेहमी ज्यांचं नाव राहिलं आहे आणि आमचे मित्र देखील आहेत, ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आहेत. मायाची प्रेमाची शॉल त्यांना मात्र दिली जात आहेत आणि पुष्पगुच्छासारखे नेहमी तुम्ही बहरत राहावे यासाठी त्यामध्ये असलेली वेगवेगळे कलरची फुलं ही तुम्हाला मात्र दिली जात आहेत. त्यामुळे आपले मनापासून आभार आहेत. चला टॉस करूयात. पातेरे साहेबांचा सन्मान होणार आहे. नरेश पातेरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. आणि त्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन उंबरशेत आणि स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी, दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. एकमेकांच्या अगेन्स्ट असणार आहेत. एका बाजूला स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी तर दुसऱ्या बाजूला उंबरशेत, ज्यांनी 2 पर्व साईबाबा चषकाची गाजवलेली आहेत आणि साईबाबा चषकाच्या 3ऱ्या पर्वामध्ये तो पुन्हा एकदा तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन उमेदीनं पाहायला मिळणार आहेत. चला टॉस करूयात. दोन्ही कॅप्टन पोहोचले आहेत. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. नाणेफेकीचा कॉल होतोय. समोर कॅमेरा आहेत त्यामुळे समोर पहा. टॉस. उंबरशेत संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन फील्ड करण्याचा डिसिजन घेतलाय. उंबरशेत विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय हा उंबरशेत संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. बलदेवाडीला करायच्यात बॅटिंग आणि बलदेवाडी म्हटलं तर अनेक साऱ्या स्पर्धा मग मंडणगडच्या असू द्यात किंवा कोकणातील बऱ्याच स्पर्धा असू द्यात त्यामध्ये खेळणारा हा संघ आहे. प्रथम पारितोषिकावरती आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा नाव या संघानं मात्र केलेलं आहे. तो संघ असणार आहे. परंतु त्याच्या अगेन्स्ट उंबरशेत ज्याने 2 पर्व गाजवले आहेत. ही खऱ्या अर्थानं फाईट असणार आहे आणि सुपर फाईट होणार आहे. सुपर से ऊपर मुकाबला होने वाला है. जसा तुम्ही उल्लेख केला आहे, बलदेवाडी फार मोठा संघ आहे. म्हणजे स्टार क्रिकेट बलदेवाडी फार मोठं नाव आहे. स्टार खेळाडू त्यांच्यामध्ये आहेत. 2 वेळचा चॅम्पियन उंबरशेत देखील आहेत. पण तुर्तास आपण जाऊया चालू सामन्याकडे. तिथे पाठलाग करायचा आहे 36 धावांचा. चिंचाळीच्या संघाला गोटे कलाटीने केल्या 35, करायचे 36. 3 आणि 6 बघितल्यानंतर एकमेकांच्या पाठमोरे उभे राहतात. आता मॅच मध्ये पाठमोरे नाही भाई, पाठी मागे उभं राहायचं आहे. जोडी न उभं राहायचं आहे. या मैदानावर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे तो? तेजस. आणि नॉन स्ट्रायकरला जर पाहिलं अजयवरती नजर आहे. अजय डेरे ज्याच्यावरती बक्षीस देखील आलेलं आहे. आता तो प्राइजलेस विकेट आहे टीमसाठी. गोटे खराटीसाठी तो प्राइजलेस विकेट आहे कारण त्यांच्यावरती षटकारासाठी प्राइज लागलंय. 36 धावा करायचे आहेत. 36 आकडा आलाय. तर बऱ्याच गोष्टीची चर्चा देखील तुमच्या दिशेने मी येताना पुन्हा एकदा करतोय कारण हा मॅच महत्वाचा आहे. सामना महत्वाचा आहे. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. पंच सांगतात तिथे, अंपायर देखील सांगतात. पहिलं षटक हाताळताना गोलंदाज निखिल. चला निखिल मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिलं षटक फेकण्यासाठी 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. जास्त वेळ जाता कामा नये कारण ही स्पर्धा आपल्याला डे मध्ये कंप्लीट करायची आहे. त्यामुळे विनंती असेल पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात. वेगाने पाठी बघून जोपर्यंत बॉलला फील केलाय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून सुरुवात झाल्यात आणि अजय ढेरे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इनवरती आलायत. अजय ढेरेसाठी मंडणगड कुडूक बोरीचा कोंड या गावातील एक गोड असं व्यक्तिमत्व आदरणीय स्वप्नीलजी शिगवण साहेब, बैलगाडा शर्यत प्रेमी आणि साईबाबांचे मोठे भक्त आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरला 500 रुपयाचं प्राइज आहे ते स्वप्नील शिगवण साहेबांच्या माध्यमातून असणार आहे. बिलकुल खेळ करोगे नेक इनाम आएंगे अनेक. तुम्ही चांगला खेळ केला तर बक्षीस अनेक येणार आहेत आणि तेच बक्षीस तुम्ही जसा उल्लेख केला सिक्सरसाठी 500 रुपये आहेत. दुसऱ्या बाजूला विकेट पाहिजे. निखिल हा प्राइजलेस विकेट आहे. 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम उतरले मैदानावरती. पहिला चेंडू बाय हुक बाय क्रूक बाय हुक. ये अजय है भाई, ये मारते कम और घसीटते ज्यादा है. पहिल्या चेंडूवरती हुकचा षटकार.
अजयच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आणि स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्याकडून आपण पाहिलं तर 500 रुपयाचं प्राईज हे अजय ढेरे यांच्या नावी मात्र आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. कारण अजय नेहमी स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्या संघामध्ये खेळत असतो. मंडणगडचा ज्यावेळी संघ मैदानाच्या आतमध्ये असतो ना, त्यावेळी स्वप्नीलजी शिगवण यांच्या नेतृत्वाखाली अजय ढेरे आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, आपल्या जोडीदाराला आपल्या सहकार्याला प्रोत्साहन देण्याचं काम या बक्षिसाच्या माध्यमातून केलं जातं. प्राईज त्यासाठी आहे, प्राईज त्यासाठी आहे कारण हा प्राईडवाला खेळ आहे, हा प्राईडवाला खेळ आहे. पहिल्या षटकाचा खेळ आपण जसा पाहतोय या सिक्सरनं अजयने दाखवून दिलं की तो काय करणार आहे. अजय खेळण्याचा प्रयत्न, उलट्या बाजूला चेंडू लागला होता. कमबॅक तर गोलंदाज निखिल देखील करतोय. नाव त्याचं निखिल आहे. बॅट्समनला खीळ घालायची आहे. तुम्ही बॅट्समनला घालाल खील, हा व्हिडिओ होईल तुमचा रील व्हायरल होईल. त्यामुळे अजयला जर बात केलं ना तर त्याची रील निखिल व्हायरल करणार आणि आज गोटे खलाटी देखील मात्र खुश होणार. त्या प्रकारच्या काही गोष्टी घडल्या तर. राऊंड विकेट. ही लेंथ मात्र थोडीशी चुकीची आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र वळतायत, सांगतायत वाईट बॉल, खराब बॉल पाहायला मिळाला. एकतर हाफ ट्रॅकर टाकलायत आणि तोही लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणार होता. त्यामुळे पंचाने सांगितलं वाईट, धावसंख्या धावफलकावरती 8. आणि अजय ढेरेनं पहिले भाई मार दिया जाए की छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. त्या चेंडूला पाहिलं, न्याळलं, सोडून दिलं. वाईट बॉल आहे. काही मोलाचे अनुभवाचे बोल तिथे गोलंदाजच्या दिशेने गेल्यात. बघूया त्या मिळालेल्या बॉलाचा या चेंडू येणाऱ्या बॉलवरती काय परिणाम होतोय. पण अजय ढेरे आहेत. अजय वा वा, काय फटका. समोर लॉंग ऑन सीमारेषा पार करणारा हा सिक्सर. तुझ्यासाठी मधून आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा षटकार आलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर एकूण धावा 14च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकार अजय ढेरे यांच्या बॅटमधून आणि षटकारांसाठी स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा प्राइज मात्र लागू झालेला आहे. अजयची बॅट नेहमी या पद्धतीनं बोलत असते आणि चिंचाली संघाचा स्टार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पायावरचा बॉल होता, त्याला मात्र फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. जोपर्यंत लॉंग लेग मधून येतील, बॉल उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 15 धावा. जशी कंडिशन त्या प्रकारे खेळ जाणतायत अजय ढेरे. नाही, बऱ्याच वेळा म्हणजे एखादी कंपनी असते ना, त्या कंपनीचं ब्रीदवाक्य काय असतं माहिती का, मागणी तसा पुरवठा, जसं डिमांड तसा सप्लाय. अजयला माहिती आहे ऑन डिमांड होतं, मोठा फटका खेळलं, त्या डिमांडला पुरं केलं, षटकार केला, त्यानंतर डिमांडनुसार सप्लाय. एक चांगला चेंडू होता, पायावरचा चेंडू, स्ट्राईक रोटेट केला, 1 धाव. मागणी तसा पुरवठा हा खेळ अजयचा चालू आहे. आता दुसऱ्या बाजूला डावखुरा फलंदाज देखील आहे. तोही सांगतोय मी काही कमी नाही आहे, मी थोडेसे हात दाखवतोय, हात खोलतोय आणि त्याच हाताने चेंडूला सीमारेषा पार. पंच पाहतात हा चौकार की षटकार, इशारा जरूर येईल पंचाकडनं. इट्स 4 चौकार. बाई फॉर्च्युनर 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 घमासन दुसऱ्या बाजूनेही सुरू झाला मैदानाच्या मध्ये. तिथेही चौकार पाहायला मिळाला. बाउंड्री लाईनच्या अगदी आपण पाहिलं तर पुढे पडलेला बॉल होता, 1 बाउन्स तो मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आणि पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात. 19 धावा ह्या धावफलकावरती लगावण्यात आल्या आहेत. आता समीकरण मैदानावरती बनलं आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. जसं आपण उल्लेख केला की अजय ढेरेची जर प्राइजलेस विकेट ती मैदानावरती मिळवण्याचा प्रयत्न केला तर कदापि तो दबाव क्रिएट होऊ शकतो मैदानावरती, चिंचालीवरती. आणि जर तसं काही नाही झालं मग अजय ढेरे मैदानाच्या आतमध्ये ती फिनिशअपची भूमिका जाणतायत. नाही बघा, बऱ्याच वेळेला काय असतं की ज्या वेळेला सेनापती असतो त्या सेनापतीवरती बरेचसं लक्ष असतं. तसं अजय ढेरे आहे, तो बरोबर आपल्या टीमचा किंवा आपल्या सैन्याचा एक सेनापती म्हणूया तो आहे. दुसऱ्या बाजूला असं नाही की तेजस चांगली बॅटिंग करत नाही, पण तेजसनं ज्या वेळेला फटका केला होता ना, डीप स्केलचा क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन पासून आत होता, त्याच्या मागे चेंडू पडला, हा झेल होऊ शकले असता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या महत्वाच्या आहेत. क्रमांक 2चा गोलंदाज प्रणित. लेग स्टंपच्या बाहेर जसा फटका खेळला होता, थोडासा स्माईल अजयच्या चेहऱ्यावरती त्याच करताय. कारण अशा त्याला माहिती अशा चेंडूला सोडायचं नाहीये. बरेच जण सांगतात बाबा अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे का अपमान. अपमान नाही करायचा, अच्छे का सन्मान,
और बुरे का समाचार घ्यायचा होता आणि तोच प्रयत्न त्यांनी केला होता. धावसिंग धावपलकावरती 20, अजूनही 16 धावेची गरज आहे. प्रणित तयार, समोर अजय ढेरे. ओ चांगला बॉल आहे. सन्मान करत असताना आता पाहायला मिळत आहे. जसं आपण शब्द म्हटला की अच्छे गेंदो का सन्मान, ते मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालेत. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांचा पाठलाग करतोय चिंचाळीचा संघ. आणि जसं आपण चर्चा करतोय की अजयची विकेट का महत्वाची आहे, का एकदा का सेनापतीला जर आपण आउट केलं तर त्याचा परिणाम सैन्यावरती होत असतो, त्याचा प्रभाव, त्याचा इम्पॅक्ट होत असतो, म्हणून तो विकेट पाहिजे. स्ट्रायकर एंडला तेजस. ऑफ कटर चांगला चेंडू हाताळलाय, पडला, थोडासा टर्न बनवला, टाळ्यांचा गजर त्याकरता आलाय, टाळ्यांचा आवाज त्याकरता आलाय. काय दृश्य होतं, फ्लॅट टेल डिलिव्हरी, टॉस्टअप डिलिव्हरी, अगदी बॅटच्या जवळून हा कट होणारा हा ऑफ कटर हा चेंडू हाताळलाय. अशा प्रकारचे बॉल पाहण्याची मजा वेगळी असते आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटू शकतायत. असं नाही की हा मॅच गेलेला आहे. मॅच मध्ये कधी कुठल्याही श्रेणी काही होऊ शकतं, फक्त प्रयत्न करायचे आहेत. यावेळेचा बॉल अपील झालाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल मात्र कंप्लीट पंच दर्शवत आहेत. लेग बायच्या माध्यमातून ही रन प्राप्त होईल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 22. आणि बऱ्याच वेळा काय होतं, पाहायला लागल्यानंतर आपण अपील करतो, पण मंडणगड कुणबी असोसिएशनच्या आणि या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लेग बिफोर आउट नाही आहेत, त्यामुळे कदापि तो अपीलचा प्रयत्नही झालेला नाहीये. त्याही गोष्टी म्हणजे थोडासा प्रेझेन्स ऑफ माइंड कायम ठेवायचं आहे. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड देखील तेवढा शाबूत असणं बरं. स्ट्रायकरला अजय, प्रणितला गणित जुळवायचं आहे तर विकेट पाहिजे, गणित जुळवायचं आहे. गणित पण दुसऱ्या बाजूला घुटना टेक, ओ घुटना टेक, सिक्सर देख, थोडं वाकलो झुकलो, प्रणाम करण्यासाठी नाहीये, प्रणाम साधण्यासाठी परिणाम साधलाय आणि चेंडूला पाठवलंय बरोबर मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. टॅलेंट आहे त्याचं वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड आहे. मास्टर माइंड प्लस सक्सेसफुल मैदानाच्या मध्ये अजय ढेरे. आणि अजय ढेरेला ज्यावी या बॉल नंतर आपण तर ती चर्चा करूया. धावसंख्या धावफलकावरती 28, 36चा पाठलाग सुरू आहेत. 8 धावेची गरज आहे. थोडा फिरवलाय बॉलला. आणि सर एक गोष्ट जर मैदानाच्या मध्ये आपण अनुभवली ना, तर अजय ढेरेच्या जवळपास 2 ते 4 मीटरच्या स्लॉट मध्ये त्याला बॉल दिले जात आहेत. तिथे तो पॉवरफुल आहे, तिथे ते टाकणारे बॉल तो सीमारेषेच्या बाहेरच मारतोय. स्ट्रॉंग झोन आहे, स्ट्रॉंग झोन आहे, अगदी ताकदवर पटके आहेत. काही त्याचे पॅटर्न स्ट्रोक आहेत, काहीशे आपण बघितलं तर ट्रेडमार्क वाले स्ट्रोक आहेत. त्या पॅटर्न स्ट्रोक खेळले आहेत अजयनं. प्रणित आणि पुन्हा एकदा त्या स्लॉट मध्ये त्याच्या स्ट्रॉंग झोन वरती, त्याच्या ताकदीवरती तुम्ही गोलंदाजी करतात आणि त्याच ताकदीने चेंडूला सीमारेषा दाखवतोय अजय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. जसं आपने क्या दिया मैदानाच्या मध्ये पुढे टाकलेले बॉल होते आणि पुढे टाकलेला बॉल नाही सोडत अजय. अजयचा स्ट्रॉंग झोन, जसा सरांनी उल्लेख केला की त्या स्ट्रॉंग झोन वरती अजय आक्रमण करणार आणि अजय त्या बॉलसाठी अजय तयार असतो. आणि तिथे मात्र बॉल हाताळले प्रणितने, ती चुकी त्यानं केली. आता फक्त 2 धावेची गरज आहे, 2 धावा करायच्या आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. या जवळपास 4 षटकारांसाठी आतापर्यंत 2000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय स्वप्नीलजी शिगवण साहेब, कुडूक बोरीचा कोण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बैलगाडा शर्यतीवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि साई भक्त म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख मंडणगडच्या खास करून विभागामध्ये आहेत, ते आदरणीय स्वप्नीलजी शिगवण साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. 2 धावा करायच्यात मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज येत आहेत. अभिषेक आल्यात. 6 बॉल मध्ये 2 धावेची गरज. आतापर्यंत 250 प्रेक्षक सध्या लाईव्ह पाहतायत. हा ट्रॅकर बॉल पूल केलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल खाली झोन मध्ये चाललाय आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. अजूनही तो सीमारेषेच्या पार गेला नाही, परंतु त्या ठिकाणी आता धाव घेण्याचा प्रयत्न